की संत नामदेव हे केवळ आपल्या एका विशिष्ट समाजापैकी वैष्णव समाजापुरतेच मर्यादित नाही, ते सगळ्या महाराष्ट्राचे संत आहेत नव्हे, ते संपूर्ण देशाचे संत आहेत, राष्ट्रसंत आहेत, ते राष्ट्रपुरुष आहेत. आणि आपल्या मंडळामध्ये खूप चांगलं प्रधानमंत्री नानक यांच्या सासू आपले लाडके आमदार गौरीभाई पटेल काका, आपण त्यांना आदराने म्हणतो, प्रेमाने म्हणतो. आज त्या काकांचा वाढदिवस असल्यामुळे आपण आज त्यांचा वाढदिवस साजरा करूया. काही त्यांच्या वेळेप्रमाणे काका येऊ शकले नाही, तर त्यांचे प्रतिनिधी महामंत्री श्री शेखरजी तावड्यात आलेले आहेत. त्यांच्या हस्ते आपण केक कापण्याचा कार्यक्रम करूया. काकांचं आपण बोलू तेवढं कार्य खूप आपल्या मुखाने आपण बोलता यायला एवढं मोठं कार्य आहे त्यांचं. आज ते खूप मोठं कार्य करतात, त्यांच्या विभागामध्ये करतातच, पण आपल्याला वेळोवेळी ते मदत करतात. त्याबद्दल वैष्णव शिल्पी समाज मंडळ ठाणे मुंबई कल्याण हे त्यांचे स्वतःचा आभारी आहेत. किशोर कर्माचे यांचे अध्यक्ष स्वागत आहे. आपल्या मंडळाचे अध्यक्ष प्रभाकरजी नानवटे हे त्यांचा सत्कार करतील. श्री संत शिरोमणी श्री नामदेव महाराज की. आज वैष्णव शिल्पी समाज मंडळ यांच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त एकत्र आलेले सर्व समाजातील बंधू आणि भगिनी, या मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर नांदोडेजी, कार्यक्रमाचे अध्यक्ष यादवसाहेब भोजर साहेब, सेक्रेटरी कार्याध्यक्ष माळुदे साहेब, गणेश वेळकर साहेब आणि माळुदे साहेब आणि सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधू,
आज या ठिकाणी जी ज्या वयोगटातील लोक समाजातील बांधव भगिनीचे बसलेले आहेत ते आपण एका विशिष्ट पिढीचे आहोत. ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळी आपली सकाळ जी आहे ती आकाशवाणीने व्हायची, रेडिओ ऐकून होत असे. आणि सकाळी आपण पहाटेला जी अभंगवाणी ऐकायचो त्या अभंगवाणीमध्ये जी सुरुवात व्हायची त्यातले बरेचसे अभंग हे श्री संत नामदेवांचे होते आणि त्यापासून आपली संत नामदेवांची आपली ओळख पडत होते. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल माझे माहेर पंढरपूर हे पंडित भीमसेन जोशींनी गायलेले अभंगाचे. माणिक वर्मांनी गायलेलं अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अति काळात अमृत होत्यासारखं वाढायचा आनंद यायचा. किंवा आधी रचिली पंढरी हे मंडळींनी गायलेले, जे बंगाली गायक आहेत त्यांनी गायलेलं हे भक्तिगीत असेल. किंवा सुरेश वाडकर जेव्हा गातात का देहाती आला खाओ आम्ही आनंदे नाचू गाऊ. आपण कालपर्यंत जे कष्ट होते, दुःख होता, शीळ होता, ही गीतं ऐकली की आपली हे दुःख विसरून जायचो आणि नव्या एनर्जीने आपण आनंदाने नाचू गाऊ आपण आता कामाला लागत असतो. त्या पिढीचे आपण लोक आहोत. संत नामदेवांची ही आपली पहिली ओळख ठरते. पण त्या संत नामदेवांचं कार्य म्हणजे केवळ अभंग रचनाकार अशी एवढीच नाही तर त्याच्या पलीकडे खूप मोठी आहे. त्यांचं कार्य हे खूप विशाल आहे. की संत नामदेव हे केवळ आपल्या एका विशिष्ट समाजापैकी विशिष्ट समाजापुरतेच मर्यादित नाही, ते केवळ महाराष्ट्राचे संत आहेत नव्हे, ते संपूर्ण देशाचे संत आहेत, राष्ट्रसंत आहेत, ते राष्ट्रपुरुष आहेत. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला हमेशा लाभणार आहे. या ठिकाणी आज संत नामदेवांच्या चरणी सेवा करण्याची आपल्याकडून ही संधी मिळाली. त्यामुळे संपूर्ण वैष्णवसिंगी समाज मंडळ यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही मला उपकृत केलेलं आहे की आमची एक संधी आणि संत नामदेवांविषयी दोन शब्द बोलण्याची मला इथे संधी मिळाली. त्याबद्दल मी मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार मानतो. आज या समाज दिवशी आमचे लाडके आमदार मोदी पटेल काका हे देखील या ठिकाणी येणार होते. त्यांचं त्याच्या वेळेस त्यांनी म्हटलं होतं की तुझ्या पुढच्या कार्यक्रमात मी नक्की असेल, पण नेमका योगाने चांगला योग आहे. आज त्याचा वाढदिवस आणि हा कार्यक्रम दोन्ही एकत्र आला आहे. सकाळपासून संपूर्ण आंतरिक पूर्व विधानसभेमध्ये ब्लड डोनेशन कॅम्प, आरोग्य मेळावे, चष्मा शिबिर, विविध कार्यक्रम चालू आहेत आणि त्यातले व्यस्त आहेत. प्रत्येक केंद्र भेट करा, त्याचा प्रतिनिधी मी इथे म्हणून आलेलो आहे. तेव्हा सर्वांनी आणि समाज भूषणवर आपण इथे सत्कार करणार आहोत, तर त्यांनी त्याचा सन्मान करावा. समाजभूषण आपल्या समाजाने त्याने अमूल्य वेळ वेळोवेळी मार्गदर्शन आपल्याला केलंय. समाजाचे माजी अध्यक्ष 1991 साली आपण हे मंडळ स्थापन केलेलं. मी दिवाकर जाधव यांना विनंती करतो की त्यांनी बाबाराजे होळकर यांना समाजभूषणाचा पुरस्कार द्यावा. यांचा सत्कार श्री बाबाराजे होळकर श्रीमती नानीबाई नानवडे यांना मी मंचावर आमंत्रित करतो. सौ माधवी शेळके यांच्या हस्ते त्यांना समाजभूषण म्हणून पुरस्कार देण्यात येईल. सगळ्यांनी
यांनी. त्यासाठी त्यांनी त्याचा रायटर बसून त्याने 70% मार्क्स मिळवले. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.